नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज प्रत्यक्ष सिलेबस कसा असणार आणि तुम्ही स्वतः सुद्धा कसा बघणार डेमो पेपर वेबसाईटला टाकलेले आहेत। त्या डेमो पेपर नुसार अभ्यास करा, तुम्हाला नक्की परीक्षेत फायदा होणार आहे। ते काय प्रायव्हेट माझ्यासारख्या क्लासवाल्यांचे डेमो पेपर नाहीत, लक्षात ठेवा। ते पेपर आहेत सर्व काही महाराष्ट्र परीक्षा परिषदेने जाहीर केलेला आहे। हिंदी असेल, कन्नड असेल, बंगाली असेल, तेलुगू असेल किंवा उर्दू असेल, मराठी असेल किंवा हिंदी असेल, या सर्वांचे डेमो पेपर त्यांनी वेबसाईटला टाकलेले आहेत। ते पाहून थोडंसं अभ्यासाला गती द्या। येत्या काळामध्ये तुम्हाला खरंच टीईटी पास व्हायचं असेल त्याचा आधार घ्यावा आणि सर्वात प्रथम मित्रांनो, तुमच्या समोर सर्वात प्रथम खरी माहिती देणारं ग्रो अकॅडमी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सध्या मी जर पाहता तर मी आहे सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या वेबसाईटवर, ऑफिशियल वेबसाईटवर आहे आणि या वेबसाईटवरून आपल्याला डेमो पेपर कसे डाउनलोड करायचे आणि त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा करायचा, चला तर मग मित्रांनो स्टेप बाय स्टेप पाहू आपण। हे इथं पहा, खाली आल्यानंतर आपल्याला इथे दिसून येतं की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा याच्यावर क्लिक केलेलं आहे आणि त्यांनी लगेच इथं महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच दिलेला आहे। संच दिल्यानंतर तुम्हाला हे ओपन होईल। हे ओपन झाल्यानंतर पेपर 1 मराठी माध्यम, पेपर 2 उर्दू माध्यम, पेपर 3 हिंदी माध्यम, गुजराती माध्यम। आपण सर्वात प्रथम मराठी माध्यमचा पेपर ओपन करणार आहे। या मराठी माध्यमच्या पेपरच्या माध्यमातून आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे। तर तेच पेपर जर तुम्हाला टेलिग्रामला हवे असतील तर माझ्या @ लक्षात घ्या @H पुंडेसर या टेलिग्राम चॅनलला भेट द्या। ते सर्व पेपर तुम्हाला मिळून जातील। ते आपण टाकलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तिन्ही पेपर ओपन करून दाखवणार आहे मी। सर्वात प्रथम मराठी माध्यमाचे, मराठी ज्यांनी पहिली भाषा निवडलेली आहे त्यांच्या माध्यमाचे पेपर मी ओपन करून दाखवतो। पहा इकडे अशा बैठक क्रमांक आपला असा पेपर असेल, पेपर सेट ए आहे। पॅटर्न असा असणार आहे। बघा इथे आपल्याला परीक्षेला डायरेक्ट असेच पेपर येतील, लक्षात घ्या असेच पेपर येतील, अशा टाईपचे सुद्धा क्वेश्चन येतील। अगदी सोपं करून टाकले आपल्याला। परीक्षा द्यायचे फक्त टाईप नुसार अभ्यास करून आणि तो टाईप नुसार अभ्यास आपल्या फक्त ग्रो अकॅडमीवर चालतो। त्यासाठी माझा संपर्क क्रमांक, अजून सुद्धा जर तुम्ही क्लास जॉईन केलं नसेल तर या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून क्लास जॉईन करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, हे पेपर डोळ्यासमोर ठेवून, मागच्या पेपरचा पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत। प्लस या पेपरचा सुद्धा काटेकोर अभ्यास करून कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, 25 ते 30 दिवसामध्ये आपल्याला कसं कव्हर करता येईल, विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल, विद्यार्थ्यांना मार्क कसे पडतील, या सर्व गोष्टीचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओ माध्यमातून आणि क्लासच्या माध्यमातून घेणार आहोत। 1 महिना 40 दिवसामध्ये मित्रांनो, लक्षात ठेवा पेपरचा पॅटर्न मराठी 30 गुणाला असणार आहे। 1 ते 30 प्रश्न 30 गुण, इंग्रजी 31 ते 60 30 गुण, बालमानसशास्त्र 61 ते 90 30 गुण, गणित 91 ते 120 30 गुण, परिसर अभ्यास 121 ते 150 30 गुण। या परीक्षेमध्ये आपल्याला साधारण 90 गुण मिळवायचे आहेत। तुम्हाला सुद्धा ते पेपर डाउनलोड करायची प्रोसेस मी आता सांगितलेली आहे। वेबसाईटला जाऊन आपण पहिली भाषा कोणती निवडलोय त्याप्रमाणे आपण तो पेपर ओपन करून त्या पॅटर्न नुसार अभ्यास करा मित्रांनो। 100% तुम्हाला त्या पेपरची मदत होणार आहे। आणि अभ्यास अगदीच कमी असेल किंवा अभ्यासामध्ये तुम्ही नसालच तर आपले क्लास सुद्धा जॉईन करू शकता। हा माझा संपर्क क्रमांक आहे। चला मित्रांनो, पेपर ओपन करतो। आता मराठीचेच प्रश्न विचारले जातील बरं का पहिल्या वेळेस। तर त्यांनी सुरुवातीलाच उतारा टाकलेला आहे। बघा सुरुवातीला उतारा टाकलाय म्हणून घाबरायचं नाही। 30 प्रश्नापैकी 25 प्रश्न आपल्याला इतर घटकावर पण आहेत, मग हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। असा ओपन करायचा। चला बघू आपण पहिला, टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता विचारलेला आहे। बघा टवटवीत, सतेज, मलूल, निसंदेह, कोरडे
याचा आन्सर मला कमेंट मध्ये बॉक्स मध्ये द्यायचंय मित्रांनो, लक्षात घ्या. चला मित्रांनो, पुढे साखरवडी हा शब्द घेऊ आपण आणि याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगतो. त्यांनी काय म्हटलेलं आहे, आपला विद्यार्थी किती सहज व्यवस्थितरित्या आपल्याला उत्तर देतो हे या दृष्टीतून दिसून येण्यासाठी त्यांनी डेमो पेपर टाकलेले आहे. मित्रांनो, साखरवाडी या शब्दामध्ये, साखरवाडी या शब्दामध्ये खालीलपैकी कोणता शब्द नाही विचारले. साखर आहे, यस. सार आहे, यस. वडी आहे का रे, पहा बरं एकदा. आणि साडी एक आहे का पहा. म्हणजे मित्रांनो, वडी हा शब्द ते दिसून येत नाही, वाडी आहे, लक्षात घ्या. वाचताना व्यवस्थित वाचलं म्हणून आपण वडी हा शब्द बाजूला काढलेला आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणचे डेमो अशा पद्धतीने विचारले जातील तुम्हाला. त्याच्यासोबत बघा दुसरं काय, धूम ठोकणे, वेगाने धावणे, खूप मार देणे, कपडे धुणे, दूध वाहणे. योग्य उत्तर काय असेल, धूम ठोकणे. धूम ठोकणे, पळून जाणे सरळ सरळ योग्य उत्तर आहे. म्हणजे लक्षात घ्या, वेगाने धावणे हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील पैकी कोणते रूप रची नाहीत, यापैकी कोणतं रूप रच नाही विचारले आपल्याला. बघा लक्षात घ्या, सर्व, सम्राट, राष्ट्र यापैकी नाही. यापैकी नाही हे उत्तर याचं करेक्ट आहे. पुढे अचूक शब्द निवडा. अचूक शब्द निवडा. मी तुम्हाला मराठीचे लेक्चर 12 वाजता घेत असतो, त्यावेळेस मी तुम्हाला शुद्ध शब्दावर पण प्रश्न घेतलेले आहेत. पुनर्वसन, पुनर्वसन, पुनर्वसन का पुनर्वसन, योग्य उत्तर काय असेल कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय मित्रांनो. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्रियाविशेषण ओळखा, धातू साधित ओळखा. म्हणजे हे पेपर तुम्ही पहा, याच्यातून लक्षात येईल. संत म्हणती सप्तपदे, सहवासे सखे साधुशी घडे, स स स स जवळजवळ आलेला आहे. म्हणजे हा अलंकार कोणता आहे, अनुप्रास. ओष्ठ्य वर्ण कोणता, ओठाची हालचाल होती तिथं ओष्ठ वर्ण होतो. ओष्ठ वर्ण ब ल श ह. योग्य उत्तर काय आले, प फ ब भ ब ब हे उत्तर आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे ओठाची हालचाल तिथे ब, हा प चा गट जे की ओष्ठे असतात हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो. सर मजाक करताय आमची, खेळ असं विचारात बी आणू नका. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या व्हिडिओ बघताना थोडस हसू पण मनावर यावं, प्रेशर मध्ये न राहता अभ्यास करून टीईटी पास व्हावं यासाठी मध्ये मध्ये तुम्हाला ब्रेक करतो, म्हणजेच एक ऍडव्हर्टायझिंग आणत असतो मी. त्याला काही वेगळं समजायची गरज नाही. चला मित्रांनो, काय वाटतं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता. कविता एक विचारलेली आहे, कवितेवर प्रश्न विचारलेले आहेत. चला दुसऱ्या विषयाकडे बोलू आपण, एकाच विषयावर थांबून चालणार नाही. चलो लगेच इंग्रजीचे 30 प्रश्न विचारलेले असतील मित्रांनो. Types question to get underlined part. Water is needed to sustain life on the earth. याचा वॉटर या शब्दाचं टाईप इथं नेमकं अंडरलाईन पार्टचं करेक्ट काय टाकता येईल हे आपल्याला सांगितलेलं आहे. इंग्रजी बद्दल मला जास्त बोलता येत नाही, त्यामुळे मी इंग्रजीचे 30 प्रश्न सोडून पुढे जातो मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला पेपरचा पॅटर्न दाखवण्यासाठी स्वतः तुम्ही वेबसाईटला जाऊन तुमचे स्वतः पेपर डाउनलोड करण्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. बालमानसशास्त्राच्या बाबतीत सुद्धा बघून घ्या. हे प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, तेव्हा तुमची धांदल उडायला नको. वेबसाईटला जाऊन व्यवस्थितरित्या पाहून घ्या, त्यानुसार तुम्हाला बालमानसशास्त्र असेल. मला सांगायचंय आता, तुम्ही जर मराठी भाषा निवडलात, मराठी तर येणारच हो, मराठी भाषा बरं का, भाषा येणारच. त्यानंतर सेकंड लँग्वेज तुम्हाला कंपल्सरी इंग्रजी निवडावीच लागते मराठी निवडल्यानंतर. त्यानंतर तुम्हाला जे काही सीडीपी विषय आहे आपला, त्या सीडीपी विषयीचा जर विचार केला, पेडॉलॉजी असेल किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी, हे कसं येणार, मराठी आणि इंग्लिश मध्ये येणार, लक्षात घ्या. त्यानंतर ईव्हीएस सुद्धा सेम येणार, मराठी अँड इंग्लिश मध्ये येणार मित्रांनो. त्यानंतर आपलं मॅथ आवडता सब्जेक्ट, मॅथ सुद्धा इंग्लिश मराठीमध्ये येणार. आणि ज्या विद्यार्थ्यांना मी काय सांगतोय, खऱ्याच या प्रश्नपत्रिका सारख्या प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा असेल तर मला मेसेज करायला विसरू नका. क्वेश्चन पेपर सुद्धा रेडी आहेत आपल्याकडे, आपण ते सुद्धा विद्यार्थ्यांना देणार आहोत. क्वेश्चन पेपर सुद्धा आपल्याकडे रेडी आहेत मित्रांनो, ठीक आहे. सीडीपी, आता हे कन्फ्युजन दूर झालं असेल. सेम बाकीचे सर्व सब्जेक्ट म्हणजे तुमचे इंग्रजी मराठी, इंग्रजी मराठी, इंग्रजी मराठी, इंग्रजी मराठी,
टाकलेले आहेत. पेपरचा असा पॅटर्न राहील, त्यामुळे पेपरमध्ये कोणती शंका घ्यायची गरज नाही. भाषा विषय त्या त्या भाषेत असतील व दुसरे विषय इतर विषय हे कशामध्ये असतील, इंग्लिश मराठी किंवा इंग्लिश मराठी. हिंदी ज्याने निवडले त्याला सुद्धा इंग्लिश मराठीमध्ये, कन्नड ज्याने निवडले त्याला इंग्लिश मराठी. म्हणजे सर्व विषयाचे ज्या काही आपल्या मेन पहिला विषय असतो मराठी इंग्लिश, हिंदी निवडणाऱ्याला सुद्धा मराठी इंग्लिश दिलेलं आहे. चला नेक्स्ट बघू आपण सामाजिक शास्त्र व सायन्सच्या कसं बघायचं. हे बघा गणित विज्ञान उघडतो मी. हे बघा गणित विज्ञान. बरेच विद्यार्थी आहेत माझ्या सबस्क्रायबर, माझे लाडके गणित विज्ञानाचे सबस्क्रायबरनी बघून घ्या. हा मी पेपर ओपन केलेला आहे गणित विज्ञानचा. सेम तुमची पहिली भाषा मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, गणित विज्ञान सेम पाहू शकता. खाली सुद्धा सेम. वाऱ्यावर सोडणे, ओवाळून टाकणे, पडशा पाडणे, त्याग करणे, वारा वाहणे. योग्य उत्तर काय आहे ते सांगायचंय. हा बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं काय, सलाते सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत, चतुर्थी आणि द्वितीय. मागच्या वर्षी सेम प्रश्न आला होता. शब्दजोडी ओळखा, वचनानुसार अचूक शब्दजोडी ओळखायची आहे. भाषेचं काय भाषे होत नाही, म्हणजे सरळ आपल्याला इथे दिलेलं आहे. पोरांनो किती सोपं कार्यक्रम आहे. डेमो पेपर पण हजर झालेला आहे आपल्या पुढं. हे बघा इंग्रजीमध्येच असेल. त्याच्या पुढे मी दाखवतो सायन्स आणि मॅथ कशामध्ये असेल किंवा पेडागॉजी सीडीपी कशामध्ये असेल ते पण दाखवतो. बघा मराठीमध्ये आले, हे मराठीमध्ये आले, इंग्रजीमध्ये सुद्धा असणार. म्हणजे तोच प्रश्न इंग्रजीमध्ये विचारला गेला. पेपरमध्ये इंग्रजी प्लस मराठी दुसरे विषय असतील 100%. ठीक आहे. समाजशास्त्र, हे पहा समाजशास्त्राचे 60 प्रश्न सुद्धा आपल्याला पाहिजे आहेत. माझे आवडते सबस्क्रायबर समाजशास्त्रवाले पाहून घ्या पेपर. सेम पहा इथे काय म्हटलंय रे, पाहून घ्या व्यवस्थित. मराठी 1 ते 30, इंग्रजी 31 ते 40, बालमानसशास्त्र 61 ते 90, सामाजिक शास्त्र 91 ते 150. क्या बात आहे भाई. म्हणजे आपले हे सर्व सब्जेक्ट कशात असतील, मराठी इंग्लिश मराठी. ठीक आहे. मराठी भाषा ही भाषेमध्येच असेल. आता विद्यार्थी सहज कॉल करतो, सर मी हिंदी घेतलोय काय करू. हिंदीचा पेपर ओपन करून दाखवतो कसा असतो. हिंदी कुठे गेली, हे पहा हिंदीवाला फर्स्ट पेपर. आता तुमचा 1 ते 30 मार्क हिंदी या विषयामध्ये असतील. पहा 1 ते 30 मार्क हिंदी या विषयामध्ये असतील. तुम्ही सेकंड लँग्वेज इंग्रजी किंवा मराठी निवडली असेल, बरोबर. आता हे बाकीचे सब्जेक्ट इंग्लिश आणि मराठीमध्ये असणार. लक्षात ठेवा, इंग्लिश आणि मराठीमध्ये असणार. आता बघा मी तुम्हाला दाखवतो प्रत्यक्ष. हिंदीमध्ये बघा कसे प्रश्न येतील. सकर्मक वाक्य ओळख, बालक मैदान में खेल रहा है, वाक्य में उद्देश्य कौन सा है, हिंदी में क्या क्या रहता है, ग्रामर में आप पढ़ के जाना चाहिए. आता सेकंड लँग्वेजच्या बाबतीत बघा इंग्लिश पण असेल त्या पेपरमध्ये प्लस मराठी पण असेल. लक्षात घ्या. बघा आता फक्त डोक्यात ठेवायचे आपण फर्स्ट लँग्वेज कोणती निवडलोय, काय फर्स्ट लँग्वेज कोणती निवडलेलो आहे, सेकंड लँग्वेज कोणती निवडलेलो आहे. लक्षात ठेवूनच जायचं. नसता निवडली असेल तुम्ही इंग्लिश आणि सोडवून आलात हिंदीचा पेपर, असं व्हायला नको. आपण पेपर हातात पडल्या अगोदर बघायचं वर काय फर्स्ट लँग्वेज मराठी आहे का, सेकंड लँग्वेज इंग्रजी आहे का, आपण निवडलेलीच भाषा आहे का, तीच भाषा आपण पेपर सोडवतोय का, हे पाहणं खूप अतिशय महत्वाचं आहे पोरांनो. ते पाहूनच पेपर सोडवा. नसता हिंदी दिसलं म्हणून लावलेला ह्याला पेपरला सोडवायला तर भविष्यात आपल्याला अडचण येऊ शकते. आणि मराठीचे पेपरचं हिंदीमध्ये काहीतरी घोटाळा करून ठेवतो आपण आणि आपले हातातला पेपर निघून जाऊ शकतो. त्यामुळे यावर काळजी करायची आहे. सीटीटीच्या धर्तीवर पेपर रचना केलेली आहे यावेळेस, त्यामुळे थोडीशी चिंता करूनच हा पेपर सोडवायचा आहे. सेम मराठी आलेला आहे. मराठी आलं. आता सीडीपी. आता बघा मित्रांनो सीडीपी इंग्लिश मध्ये आहे, पुढे मराठीत असणारच. पहा
आहे का नाही? पुढे मराठीत असणारच बोललो होतो का नाही? हे असं असतं, लक्षात घ्या. हे बघा 68, 69, 70 इंग्लिशमध्ये. त्यानंतर बघा इथे 75 प्रश्न, सेम प्रश्न इंग्लिशमध्ये दिसला. म्हणजे असं तुम्हाला पेपरची रचना असणार आहे. सेम मॅथ सायन्स पण सांगतो. ज्या लोकांनी हिंदी निवडले ते पहा इथे पहा. हिंदी मधला फर्स्ट पेपर, हिंदी मधला सेकंड पेपर आपल्याला ओपन करायचंय. हा पहा इकडे. आता हा पेपर मी ओपन करतो. पहा मित्रांनो, हिंदी पहिली लँग्वेज असणार आहे. हिंदी 1 ते 30 गुण, बरोबर. इंग्रजी किंवा मराठी दुसरी लँग्वेज. बालमानसशास्त्र, अध्यापन शास्त्र मराठी आणि इंग्लिश मध्येच दिलं जाणार. लक्षात घ्या, मराठी आणि इंग्लिश मध्येच पेपरची रचना असणार. विज्ञान गणित मराठी आणि इंग्रजी मध्येच पेपरची रचना असणार. तुम्ही हिंदी निवडली असली तरी इतर विषय हे मराठी इंग्रजी मध्येच असणार आहेत. आता तुमचा मुद्दा क्लिअर झालेला असेल. या पलीकडे अजून जर काही शंका असतील, माझा कमेंट बॉक्स भरून टाका. डायरेक्ट काय करा, कमेंट बॉक्स भरून टाका. त्याप्रमाणे एक व्हिडिओ बनवतो. आणि काळजी करू नका मित्रांनो, पेपरला 1 महिना 40 दिवस राहिलेत. रोजचा फक्त 4-5 तास अभ्यास झाला पाहिजे. या दृष्टीने पावलं टाका. डेमो पेपरचा होईल तेवढा जास्त आधार घ्या. मी काय म्हणतोय, डेमो पेपरचा होईल तेवढा आधार घ्या. मागचे पेपर सुद्धा रीड करा, तरच आगामी काळामध्ये आपल्याला महा टीईटी सारखे पेपर क्रॅक करता येणार आहे. एवढं पण हलक्यात घेऊ नका. कधी कधी अभ्यास करत असाल तर आता रेग्युलर करा, कारण येत्या काळामध्ये आपल्याला रिझल्ट आणायचा आहे. अशा दृष्टीने आपले पावलं असले पाहिजे. मला वाटतंय माध्यमाचा तुमचा प्रश्न इथे समाप्त झालेला आहे. आणि वेबसाईटला तुम्हाला जाऊन सुद्धा तुम्ही कोणत्या माध्यमातून परीक्षा देताय ते तुम्हाला इथे पाहता येणार आहे. वेबसाईटला जायची सोपी पद्धत सांगतो मी. पहा काय केलंय मी, फक्त दाखवतो. हे पहा, वेबसाईटला मी काय केलं, हे क्लोज करावं लागेल. हे पहा, इथे एक न्यू फ्रेश वेबसाईट आहे, बरोबर. गुगलवर येतो आपण. साधारण गुगलवर आलो. इथे काही जास्त टाकायची गरज नाही, महा टीईटी टाकायचं. हे झालं ओपन. इथे पाहू शकता तुम्ही, ओपन झालं. ओपन झाल्यानंतर हे इथं बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, पहिलीच वेबसाईट. अतिशय फ्रॉड आहे वेबसाईट. ओपन करायच्या भानगडीत पडायचं नाही. जिथे सिम्बॉल आहे ते ओपन करा. आपलं महाराष्ट्र परीक्षा परिषदेचं सिम्बॉल आहे इथे दिसते. आपल्याला हेच ओपन करायचे. लक्षात घ्या, महाराष्ट्र परीक्षा परिषदेचं जिथे सिम्बॉल दिसेल ते ओपन करायचं. ती ऑफिशियल वेबसाईट असते. आता मी ओपन केली असं येतो आपण. कुठे येतो, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे. येथे आला, इकडे कोपऱ्यात या लगेच. म्हणजे प्रत्यक्ष कोपऱ्यात जाऊ नका बरं का. इकडे कोपऱ्यात, वेबसाईटच्या कोपऱ्यामध्ये इथे क्लिक करा. इथे क्लिक केला की लगेच इथे प्रश्नपत्रिका संच ओपन. दिस इज सी. पहा लगेच इथं कोणता तुमचा पॅटर्न कोणता आहे, माध्यम कोणता आहे. मराठी आहे, उर्दू आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, इंग्रजी आहे, सिंधी आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, बंगाली आहे. याप्रमाणे माध्यम ओपन करायचं. आता पहिला पेपर आहे, दुसरा पेपर आहे. दुसऱ्या पेपरमध्ये गणित विज्ञान आहे की सामाजिक शास्त्र आहे, हे सर्व ओपन करून तुमच्या पॅटर्ननुसार, तुमच्या माध्यमानुसार तुम्हाला ओपन करून बघायचं आहे. आणि आपला पेपर कसा असतो तो आरसा तुम्हाला वेबसाईटने दिलेला आहे. तो आरसा तुम्हाला पाहूनच आगामी काळामध्ये तयारी करायची. एका प्रश्नाची व्यवस्थित तयारी करा मित्रांनो. प्रश्न मागच्या पेपर सारखेच रिपीट झालेले आहेत. माझ्याकडे सध्या सुद्धा एक मागचा 2021चा पेपर सुद्धा माझ्याकडे आहे. मी निहाळून बघितलोय. प्रश्न फक्त चेंज झालेले आहेत, टॉपिक तेच आहेत. मी परत करतोय, प्रश्न फक्त चेंज झालेले आहेत, टॉपिक तेच आहेत. त्यामुळे चिंता न करता त्या पॅटर्ननुसार मागच्या पेपरला अनुसरूनच अभ्यास करावा आणि आपल्या गृह अकॅडमीचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा. येत्या काळामध्ये बऱ्याच अपडेटेड माहित्या आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोयीस्कर ठरेल असे सर्व माहिती आपल्या युट्यूब चॅनलला भेटत जाणार आहे. त्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. आणि पहा मित्रांनो, जाते वेळेस एक छानशी कमेंट करून जावा. तुमच्या भावना व्यक्त करून जावा. थोडक्यात छान म्हणता येणार नाही, तुमच्या भावना व्यक्त करून जायच्या आहेत. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.